मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे सभासद असाल, त्याचे लाभार्थी असाल आणि त्या योजनांतून तुम्हाला लाभ मिळत असेल तर एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी समोर आली आहे। सर्व लाभार्थ्यांकडे जानेवारी 2025 पर्यंतची वेळ असेल त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, त्यांचे आधार कार्ड बँकेसोबत व्हेरीफाय करण्याची। आता तुमचे आधार कार्ड अपडेट का करायचे, बँकेसोबत व्हेरीफाय का करायचे याची माहिती असलेला एक GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे। तो GR काय आहे आणि त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या सर्व योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये लाभार्थींना दिले जाणारे पैसे आता DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत दिले जाणार आहे। म्हणजे जर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँकेसोबत लिंक असेल, त्याचप्रमाणे तुमची आधार सीडिंग कंप्लीट झालेली असेल किंवा आधार हे तुमच्या बँकेसोबत व्हेरीफाय झालेले असेल तर थेट आता तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनांचे पैसे येणार आहेत। यापूर्वी बीम्स प्रणालीद्वारे पैसे देण्यात येत होते, पण आता DBT मार्फत दिले जाणार आहेत। मित्रांनो, हा GR 19 डिसेंबर म्हणजे 2 दिवसांपूर्वीच निर्गमित झालेला आहे। त्यामुळे या तारखेपर्यंत ज्या सर्व लाभार्थ्यांचे बँक अकाउंट हे त्यांच्या आधारसोबत लिंक असेल, आधार सेटिंग कंप्लीट झालेले असेल तर त्यांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 या दोन्ही महिन्यांचा जो लाभ आहे तो थेट बँकेमध्ये भेटणार आहे। आणि ज्या लाभार्थ्यांचे बँक अकाउंट हे आधारसोबत लिंक नसेल त्यांना जुन्या पद्धतीने म्हणजेच बीम्स प्रणालीद्वारे यापूर्वीसारखेच पैसे मिळणार आहे, परंतु अशा लाभार्थ्यांना जानेवारी 2025 पर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे की त्यांनी त्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँकेसोबत लिंक करून घ्यावे, व्हेरीफाय करून घ्यावे, आधारची सीडिंग ॲक्टिव्ह करून घ्यावी, कारण त्यानंतर पुढे या सर्व योजनांचे पैसे हे बँकेतच येणार आहेत, तुमच्या खात्यातच येणार आहेत DBT मार्फत। थोडक्यात जुनी पद्धत बंद होणार असून आता DBT मार्फतच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक नसेल तर ते कसे करायचे, त्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत, त्याचप्रमाणे घर बसल्या आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे ही सुद्धा माहिती कशी तपासायची यासाठी हे दोन्ही व्हिडिओज आपण ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत। ते व्हिडिओज बघा आणि त्यानुसार तुमची प्रोसेस पूर्ण करा। या दोन्हीही व्हिडिओजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।